विद्यार्थ्यांनो, आज आपण कंपोजिशन निबंधाच्या वहीमध्ये पत्रलेखन लेटर रायटिंग शिकणार आहोत. लेटर रायटिंग कसं लिहायचं आहे तर ते आपण आज शिकणार आहोत आणि हे तुम्हाला कंपोजिशन बुकमध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला सॅटर्डेला पाठवेल तेव्हा ते तुम्ही लिहायचं आहे. आता फक्त मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे, शिकवणार आहे लेटर रायटिंग. ठीक आहे. तर पत्रलेखन बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. पत्रलेखन म्हणजे काय तर लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंग पत्रलेखनाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार पडतात. एक औपचारिक पत्रलेखन आणि दुसरं अनौपचारिक पत्रलेखन. औपचारिक पत्रलेखनमध्ये फॉर्मल लेटर रायटिंग त्याला बोलतो आपण, आणि अनौपचारिक इनफॉर्मल लेटर रायटिंग. तुम्ही इंग्लिश सब्जेक्टमध्ये सुद्धा शिकले असणार फॉर्मल लेटर रायटिंग आणि इनफॉर्मल लेटर रायटिंग. तर फॉर्मलला मराठीमध्ये काय बोलणार? औपचारिक पत्रलेखन, आणि इनफॉर्मलला अनौपचारिक पत्रलेखन. तर आज आपण या तासाला इनफॉर्मल लेटर शिकणार आहोत, मराठीमध्ये अनौपचारिक पत्र शिकणार आहोत. अनौपचारिक त्याच्याबद्दल शिकणार आहोत. अनौपचारिक पत्रलेखन, इनफॉर्मल लेटर रायटिंग आज आपण शिकणार आहोत. बघा, पत्रलेखन. आता पत्रलेखनाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक व्यावसायिक पत्र म्हणजे औपचारिक पत्र, त्याला आपण फॉर्मल लेटर्स म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे घरगुती पत्र. म्हणजे काय तर अनौपचारिक पत्र म्हणजे इनफॉर्मल. तर बघा, औपचारिकमध्ये कुठलं पत्र येतं? फॉर्मलमध्ये फर्स्टमध्ये औपचारिक पत्रलेखनमध्ये फॉर्मल लेटर्समध्ये मागणीपत्र, तक्रारपत्र. मागणी म्हणजे काय? रिक्वेस्ट करणे. तक्रारपत्र म्हणजे कंप्लेंट करणे. विनंती, रिक्वेस्ट. चौकशी पत्र म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी आपण पत्र लिहितो, इन्क्वायरी करायची आहे. अभिनंदन पत्र म्हणजे कॉंग्रॅच्युलेशनसाठी पत्र देतो. आभार पत्र म्हणजे थँकफुलसाठी. आणि कबुली पत्र. असे वेगवेगळे प्रकार सब्जेक्ट पडतात औपचारिक पत्रामध्ये, फॉर्मलमध्ये, घरगुतीमध्ये. आणि अनौपचारिक पत्रात बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतं अनौपचारिक पत्र. ते कोणाकोणाला लिहिलं जातं? अनौपचारिक पत्र म्हणजे इनफॉर्मल लेटर. आता हे कोणाकोणाला लिहिलं जातं बघा? आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि गुरु म्हणजे शिक्षक यांना लिहिलेल्या पत्राचा समावेश होतो. अनौपचारिकमध्ये म्हणजे कौटुंबिक, फॅमिलीसाठी म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रीण यांना आपण पत्र लिहितो. अनौपचारिक, इनफॉर्मल. आणि व्यावसायिक म्हणजे ऑफिशियली. फॉर्मल लेटर म्हणजे काय? ऑफिशियली औपचारिक पत्र आपण त्याला म्हणतो, व्यावसायिक पत्र. तर आज आपण या तासाला अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर बघणार आहोत. बघा, अनौपचारिक पत्र लिहिताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय तर पत्र लिहिताना अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल लेटर लिहिताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत? तर पत्राचा बघा, फर्स्ट नंबर, पत्राचा विषय नीट समजून घ्यावा. म्हणजे आपल्याला पत्र जे आहे, लेटर, त्याचा जो सब्जेक्ट आहे, कशासाठी लिहायचं आहे, काय सब्जेक्ट आहे, टॉपिक काय आहे, तो नीट समजून घ्यायचा आहे. सेकंड, प्रथम डाव्या कोपऱ्यात तारीख टाकावी. फर्स्ट काय करायचं आहे? सुरुवातीला डाव्या म्हणजे लेफ्ट साईडला, डाव्या कोपऱ्यात, लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये कॉर्नरला तारीख लिहायची आहे. डेट, ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहे त्या दिवसाची तारीख. थर्ड नंबर, तिसरा बघा, ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे तिचा योग्य तो उल्लेख करावा. म्हणजे मित्राला पत्र असेल तर प्रिय म्हणजे काय तर मित्र मैत्रिणीला लिहिताना आपण प्रिय हा शब्द वापरला पाहिजे. आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र असेल तर आदरणीय किंवा तीर्थस्वरूप बाबा, आई असं आपण लिहितो, असा उल्लेख असावा. आणि प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार.
मित्र असेल तर सप्रेम नमस्कार, मैत्रीण असेल तरी पण सप्रेम नमस्कार. किंवा ती आई बाबा म्हणजे काय, तीर्थस्वरूप. ती म्हणजे काय, तीर्थस्वरूप आई बाबा. किंवा इतरांना, बाकीचे असतील तर त्यांना शी सा न वी वी म्हणजे काय बघा, शी डॉट दिलाय, सा डॉट न डॉट वी फुल स्टॉप आहे ना मध्ये मध्ये, ते शॉर्ट फॉर्म आहे. तर त्याचं लॉंग फॉर्म बघा मी सांगते, शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष, हे आपण तिथे लिहिणार आहोत. असा मायना असावा. मायना म्हणजे काय, असे शब्द असावे प्रत्येकाला वेगवेगळे. म्हणजे मित्रमैत्रीण असेल तर सप्रेम नमस्कार, आई बाबा असेल तर तीर्थस्वरूप आई बाबा, आणि बाकीचे इतर असेल तर शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष, असं आपण सुरुवात करायची आहे. बघा 4 नंबरचं काय तर पॉईंट, येथे पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही. सब्जेक्ट लिहायचा नाही आहे अनौपचारिकमध्ये. इनफॉर्मलमध्ये सब्जेक्ट लिहायचा नाही आहे, फॉर्मलमध्ये लिहायचा असतो. जे व्यावसायिक पत्र आहे फॉर्मल, ऑफिशियली जे लेटर लिहितो तिथे आपल्याला पत्राचा विषय लिहायचा असतो. याच्यामध्ये अनौपचारिकमध्ये लिहायचा नाही आहे. इनफॉर्मलमध्ये लिहायची गरज नाही. अनौपचारिक पत्र लिहिताना पत्राचा जो विषय आहे तो लिहायची गरज नाही, सब्जेक्ट लिहायची गरज नाही. विषयाप्रमाणे प्रेम आपुलकी वाटेल असे लेखन करायला हवे. आणि जसा आपला विषय असेल, आपण कोणाला लिहितोय, कशाबद्दल लिहितोय, जो पण टॉपिक आहे त्याला अनुसरून आपले शब्द असायला पाहिजे. म्हणजे त्या शब्दांमध्ये प्रेम आपुलकी असं लेखन आपल्याला करायचं आहे. आणि 6 नंबर बघा, लास्ट पॉईंट, शेवटी डावीकडे पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक आहे. आणि मग शेवटी सगळं लिहून झाल्यानंतर शेवटी डावीकडेच परत पत्र जो लिहितो आहे, पाठवणाऱ्याचा पत्ता, जो पाठवत आहे त्याचा पत्ता लिहिणे आवश्यक. पाठविणाऱ्याचा पत्ता कोण लिहितंय तर त्याचं नाव आणि पत्ता तिकडे खाली लास्टला डावीकडे लेफ्ट साईडलाच लिहायचा आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे इनफॉर्मल लेटर रायटिंगमध्ये. अनौपचारिक पत्र फॅमिलीसाठी, कौटुंबिक पत्र किंवा मित्रमैत्रीण, आई वडील, रिलेटिव्ज यांना अनौपचारिक पत्र आपण लिहितो इनफॉर्मल. तर बघा, आणि फॉर्मल लेटर बघा, आता औपचारिक पत्रासाठी जे काय पॉईंट आहेत बघा, हे जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, हे तुम्हाला औपचारिक लेटर रायटिंग आहे. कुठलं, औपचारिक पत्रलेखन म्हणजे फॉर्मल लेटर रायटिंग. फॉर्मल म्हणजे काय, औपचारिक म्हणजे व्यावसायिक पत्र म्हणजे ऑफिशियली लेटर लिहितात, त्याच्यासाठी हे जे आहे फॉर्मॅट आहे बघा. दिनांक टाकायचे आहे डाव्या बाजूला, त्याच्यानंतर प्रति, कोणासाठी लिहितोय आपण तिथे त्याचं नाव, प्रति, माननीय कोण आहेत म्हणजे अधिकारी आहे, मुख्याध्यापक आहे, ते लिहायचं आहे. आणि मग खाली पत्र पाठवायचे आहे त्यांचे संपूर्ण नाव आणि त्याचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. त्याच्यानंतर विषय, आता फॉर्मल लेटर व्यावसायिक पत्र जे आहे औपचारिक ऑफिशियली, त्याच्यामध्ये विषय लिहायचा असतो, सब्जेक्ट. तर काय आहे सब्जेक्ट आपला, कशासाठी लिहितोय, काय रिक्वेस्ट करायची, काय कंप्लेंट करायची आहे किंवा काय टॉपिक आहे ते तिथे लिहायचं आहे विषय सब्जेक्टमध्ये. नंतर महोदय, आणि मग नंतर सुरुवात करायची, मुख्य मजकूर म्हणजे मध्ये मॅटर लिहायचं आहे. 2-3 पॅरेग्राफ लिहायचे आहे तुम्हाला तिथे, 2 किंवा 3 पॅरेग्राफमध्ये पूर्ण तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, काय आहे, कशाशी रिलेटेड आहे टॉपिक ते. आणि मग शेवटी परत डाव्या हाताला, डाव्या साईडला, कॉर्नरला, कोपऱ्यामध्ये आपला किंवा आपलं नाव लिहिणाऱ्याचं, लेटर कोण लिहितंय त्याचं नाव, आपला, आपली, आणि पत्ता लिहिणाऱ्याचं, कोण लेटर लिहितंय त्याचा पत्ता, ॲड्रेस लिहायचा आहे, आणि ईमेल आय डी, पत्र पाठवणाऱ्याचा पूर्ण नाव, पत्ता आणि ईमेल आय डी. हे झालं फॉर्मल ऑफिशियली लेटर, व्यावहारिक पत्र बोलतो आपण.
म्हणजे ऑफिशियली. बघा याच्यात मेन मुख्य मुद्दे बघा, पॉईंट बघा. पत्राचे लेखन विषयाला धरून मोजक्या शब्दात असावे. पत्र लिहिताना जे आपण लेखन करतो ते मोजक्या शब्द म्हणजे काय, मोजक्या शब्दात म्हणजे काय, कमी शब्दांमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला जास्त काही लिहत बसायची गरज नाही. थोडक्यामध्ये आपल्याला आपलं जे काही बोलायचं आहे, सांगायचं आहे ते तिथे थोड्या शब्दामध्ये लिहायचं आहे. ज्या कारणासाठी पत्र लिहित आहोत त्याचा आशय थोडक्यात मांडावा. जे पण रिझन आहे, कंप्लेंट आहे, रिक्वेस्ट आहे, आपण काय आहे टॉपिक, त्याचा आशय तिथे सारांश थोडक्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे. डिटेल नाही लिहायचं, शॉर्टमध्ये लिहायचं आहे. पत्रात इतर गोष्टी नकोत आणि बाकीच्या आपल्याला गोष्टी काहीच लिहायचं नाही आहे. ऑफिशियली ते पत्र असणार आहे, फॉर्मल लेटर, ऑफिशियली व्यावहारिक पत्र. म्हणून तेथे मोजक्या शब्दामध्ये, थोडक्यामध्ये, शॉर्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि त्याचं तुम्हाला फॉर्मॅट बघा स्क्रीनवरती दिसतोय. हे व्यावहारिक पत्र आहे, ऑफिशियली फॉर्मल लेटर बोलतो आपण त्याला. काय, फॉर्मल, औपचारिक पत्र. मराठीमध्ये काय म्हणणार, औपचारिक. घरगुती भाषा नसावी तर आपली भाषा आदरयुक्त असावी. आणि याच्यामध्ये घरगुती म्हणजे काय, की आपण जसं मित्रमैत्रिणीला, फॅमिलीशी बोलताना जे शब्द वापरतो ते वापरायचे नाहीत. भाषा आदरयुक्त असावी म्हणजे रिस्पेक्टफुल आपली लँग्वेज असली पाहिजे या लेटरमध्ये. आता बघा, आज आपण अनौपचारिक पत्र बघणार आहोत, इनफॉर्मल. कुठलं बघणार आहोत, इनफॉर्मल लेटर. आज मी जे तुम्हाला लेटर शिकवणार आहे, जे लेटर सांगणार आहे एक्सप्लेन करून, ते कोणतं आहे, अनौपचारिक लेटर रायटिंग. म्हणजे काय, पत्रलेखन. अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, इनफॉर्मल लेटर रायटिंग. इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. इनफॉर्मलमध्ये कोण कोण, आई वडील, मित्रमैत्रीण यांना आपण पत्र लिहितो, बरोबर, कौटुंबिक, फॅमिली. तर बघा त्याचा प्रश्न कोणता आहे, पत्राचा प्रश्न आहे, सब्जेक्ट बघा काय आहे. हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय हा प्रश्न आहे. तर मित्राला पत्र लिहितोय आपण. प्रश्न बघा काय आहे, तुमचा मित्र हा 400 मीटर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये, रनिंग रेसमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये जिल्हा पातळीवरती प्रथम आला आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला तो फर्स्ट आलेला आहे. तर मित्र या नात्याने तुम्हाला, फ्रेंड आहे या नात्याने तुम्हाला त्याचा, मित्राचा गौरव करणारे पत्र लिहा. म्हणजे त्याचा आपल्याला गौरव करायचा आहे, कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे, त्याला अभिनंदन करायचं आहे, त्याचं कौतुक करायचं आहे. म्हणून आपण हे पत्र लिहिणार आहोत. हे पत्र मी परत सांगते, हे अनौपचारिक लेटर रायटिंग आहे, पत्रलेखन. अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे इनफॉर्मल लेटर रायटिंग, कौटुंबिक पत्र. बघा आता हा तुमचा झाला प्रश्न, सब्जेक्ट, बरोबर. तर जेव्हा मी तुम्हाला कंपोजिशनमध्ये हे लिहायला सांगेल तेव्हा हा प्रश्न तुम्हाला डाव्या हाताला लिहायचा आहे. लेफ्ट साईडचे जे पेजेस आहे तिकडे हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे, लेफ्ट साईडच्या पेजवरती. कंपोजिशन बुकमध्ये लेफ्ट साईडला हा प्रश्न जो आहे, लेटर रायटिंगचा, पत्र लेखनाचा प्रश्न काय आहे, टॉपिक काय आहे, विषय काय आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मित्र 400 मीटर रनिंग रेसमध्ये फर्स्ट आला आहे आणि त्याचा गौरव करणारं पत्र आपल्याला लिहायचं आहे मित्राला. तर हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला कंपोजिशन बुकमध्ये लेफ्ट साईडला, डाव्या पेजला, लेफ्ट साईडच्या पेजवर लिहायचा आहे. आणि लेटर रायटिंग, पत्रलेखन तुम्हाला राईट साईडच्या पेजवर, उजव्या हाताच्या पेजवरती, राईट साईडच्या पेजवरती सुरू करायचं आहे. आता बघा हे काय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, हे झाली पत्राची सुरुवात, पत्रलेखन. आता हे पत्रलेखन तुम्हाला राईट साईडला लिहायचं आहे. कुठल्या साईडला, राईट साईडला. आणि याच्या अगोदरचा जो प्रश्न होता, सब्जेक्ट होता, तो लेफ्ट साईडला, डाव्या हाताला. आणि हे जे लेटर रायटिंग आहे हे राईट साईडला, उजव्या हाताला लिहायचं आहे. ठीक आहे. बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पत्रलेखनाची सुरुवात. सांगितल्याप्रमाणे दिनांक, पहिले काय टाकायचं आपल्याला, दिनांक, तारीख. बघा तिथे तारीख दिसते 16/1 जानेवारी
2020. ओके, तर ही डेट आहे, तर ही डेट तिथे टाकलेली आहे. ही डेट तुम्हाला टाकायची आहे. आणि मग खाली आपल्याला मित्राला पत्र लिहितोय आपण, मग प्रिय मित्र राहुल, मित्राचं नाव आहे राहुल, कॉमा केला आहे, कॉमा फुल स्टॉप हे सगळं तुम्हाला बरोबर द्यायचं आहे. प्रिय मित्र राहुल, व त्याच्यानंतर खालच्या लाईनला सुरुवात करायची आहे. परत, मित्रा, अगदी मनापासून अभिनंदन हं तुझं. अभिनंदन म्हणजे काय? कौतुक, कॉंग्रॅच्युलेशन करतोय आपण त्याला, अभिनंदन. तुझं मनापासून खूप अभिनंदन करत आहे. आजच्या वर्तमानपत्रात मी ती बातमी वाचली आणि न्यूजपेपरमध्ये मी बातमी वाचली की 400 मीटर, मी म्हणजे काय? मीटर, 400 मीटर, मी म्हणजे मीटर, धावण्याच्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत तू पहिला आलास ना. म्हणजे जी 4 मीटर जी कॉम्पिटिशन होती, रनिंग कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट लेवलची, जिल्हा क्रीडा स्पर्धेत, जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये तू पहिला आलास ना. अटीतटीची झाली म्हणे ती स्पर्धा, म्हणजे खूप हे होती, अटीतटीची होती, खूप कॉम्प्लिकेट होती ती रेसिंग. तरी पण तू त्याच्यामध्ये, त्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आला आहे स्पर्धेमध्ये. पण तू सुरुवातीपासूनच एवढा वेग कायम ठेवलास की तुझा पहिला क्रमांक अगदी वादातील ठरला म्हणे. आणि पत्रात लिहितोय तो मित्र की तू सुरुवातीपासून खूप चांगला धावलास, वेग म्हणजे रनिंगचे जे स्पीड होता तू कायम ठेवलास आणि तू पहिला आला. नेक्स्ट बघा, पॅरेग्राफ केलाय. गेल्या वर्षी हे यश तुला हुलकावणी देऊन गेले होते. हुलकावणी म्हणजे काय? गेल्या वर्षी सुद्धा तू पार्टिसिपेट केलेलं, पण तू मात्र काही तुझा नंबर आला नाही, तू जिंकला नाहीस मागच्या वर्षी, गेल्या वर्षी. तरीही नाउमेद न होता तू वर्षभर कसून सराव केलास. पण तरी पण तू नाउमेद म्हणजे काय? की तू नाराज झाला नाहीस, तरी पण तू वर्षभर पूर्ण फुल इयर तू सराव केला, म्हणजे प्रॅक्टिस केली धावण्याची 400 मीटरमध्ये. आणि ह्या वर्षी तुला ते यश मिळाले. तुला त्याचं मेहनतीला हे यश मिळाले, त्याच मेहनतीला हे यश मिळाले. म्हणजे तू प्रॅक्टिस केली वर्षभर. मागच्या वर्षी तुला कॉम्पिटिशनमध्ये प्राईज मिळाला नाही, नंबर मिळाला नाही, पण यावर्षी तू खूप प्रॅक्टिस केली आणि तुला त्याचं मेहनतीला हे यश मिळाले. किंबहुना तू आपल्या मेहनतीनेच आणि चिकाटीने हे यश खेचून आणले, म्हणूनच तुझे पुनश्च एकदा अभिनंदन. आणि तू खूप मेहनत केली, चिकाटी केली, खूप जिद्द होती तुझ्याकडे आणि म्हणूनच तुला हे यश मिळालं आहे. आणि तुझे पुनश्च म्हणजे परत एकदा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स असं तिथे सांगितलं आहे. बघा नेक्स्ट. आता जिल्हा परिषदेकडून तुला शिष्यवृत्ती मिळेल. म्हणजे काय? स्कॉलरशिप. शिष्यवृत्ती म्हणजे काय? स्कॉलरशिप मिळेल जिल्हा परिषदेकडून. अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळेल व राज्य पातळीवरील स्पर्धेत चांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळेल. आणि तुला चांगलं पुढे ट्रेनिंग मिळेल, प्रशिक्षण मिळेल म्हणजे काय? ट्रेनिंग मिळेल. व राज्य पातळी म्हणजे नॅशनल, स्टेट लेवल, राज्याच्या स्तरावरती तुला कॉम्पिटिशनमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली हे डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, आणि तिथे तुला पार्टिसिपेट करायला मिळेल, चान्स मिळेल, प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल राज्यस्तरीय. आणि तुला आता चांगलं प्रशिक्षण मिळेल, स्कॉलरशिप मिळेल आणि राज्य पातळीवरती पुढे सुद्धा तुला अजून चान्स मिळतील. सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे पार्टिसिपेट करायला तुला संधी मिळेल. याही स्पर्धेत तुला असेच उत्तम यश मिळो अशी शुभेच्छा. आणि पुढे सुद्धा पुढच्या कॉम्पिटिशनसाठी राज्यस्तरीय जी कॉम्पिटिशन होणार आहे राज्य पातळीवरती, त्याच्यासाठी सुद्धा तुला शुभेच्छा असं पत्रामध्ये शेवटी लिहिलेलं आहे की पुढच्या कॉम्पिटिशनसाठी, पुढच्या स्पर्धेसाठी सुद्धा तुला शुभेच्छा, उत्तम यश मिळो अशी शुभेच्छा. आणि नंतर खाली लिहिले बघा, तुझा अभ्यास उत्तम चालू असेलच.
असेलच म्हणजे असं लिहिलेलं आहे, आशा आहे एक की तुझा अभ्यास चांगला चालू असेलच. तुझ्या आईबाबांना साष्टांग नमस्कार. आणि तुझे जे आई बाबा आहेत, आई वडील आहेत, त्यांना सुद्धा साष्टांग नमस्कार. आणि मग शेवटी बघा परत डाव्या हाताला लेफ्ट साईडला कोपऱ्यामध्ये कॉर्नरला तुम्हाला परत लिहायचं आहे तुझाच मित्र. हां, अ ब क नाव नाही लिहायचं आहे, अ ब कच लिहायचं आहे. आणि पत्ता मुलुंड मुंबई, मुलुंड कॉमा मुंबई. आणि ईमेल आय डी abc.xx.com. जसं तुम्हाला दिलेलं आहे स्क्रीनवरती तेच लिहायचं आहे सेम. चेंज ॲड्रेसमध्ये काही चेंजेस करू नका. ईमेल आय डी सगळं जसंच तसंच बघून लिहा. तुझाच मित्र अबक असंच लिहा. आणि सुरुवातीला सुद्धा प्रिय मित्र राहुल जे दिलेलं आहे तसंच लिहा तुमच्या कंपोजिशनच्या बुकमध्ये. फक्त कंपोजिशनच्या बुकमध्ये तुम्हाला लिहिताना जो प्रश्न आहे तो प्रश्न डाव्या साईडला लिहायचा आहे, लेफ्ट साईडला. आणि जे लेटर रायटिंगची सुरुवात आहे, जे लेटर रायटिंग आपण लिहिणार आहेत पत्रलेखन, ते राईट साईडच्या पेजवरती, उजव्या हाताच्या पेजवरती लिहायचं आहे. आणि मी हे तुम्हाला परत सॅटर्डेला मी असाइनमेंट सेक्शनमध्ये पाठवेल, तेव्हा तुम्ही ते कॉपी करायचं आहे. कंपोजिशन बुकमध्ये तुम्हाला हे लेटर रायटिंग लिहायचं आहे. कंपोजिशन बुकमध्ये हे पत्रलेखन लिहायचं आहे. आत्तापर्यंत आपले 5 कंपोजिशन झाले. आता हे 6 नंबरचं पत्रलेखन आहे. 6 नंबर काय, लेटर रायटिंग. 5 ऑलरेडी झालेत आणि आता 6 नंबरचं लेटर रायटिंग लिहायचं आहे. तुम्हाला मी सॅटर्डेला पाठवेल. तर तसंच तसं तुम्ही सेम डाव्या हाताला प्रश्न लेफ्ट साईडला आणि उजव्या हाताला राईट साईडला पत्रलेखन लिहायचं आहे. ठीक आहे. आणि कंपोजिशन बुकसुद्धा कंप्लीट ठेवायची आहे. आणि हे मी आज जे तुम्हाला शिकवलं हे कुठलं होतं, अनौपचारिक पत्रलेखन, इनफॉर्मल लेटर रायटिंग होतं. 2 प्रकार होते. फॉर्मल म्हणजे औपचारिक, म्हणजे काय तर व्यवहारी, म्हणजे ऑफिशियली आपण जे लिहितो ते. त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात, मागणीपत्र, विनंतीपत्र, रिक्वेस्ट, कंप्लेंट, तक्रारपत्र. आणि आता हे अनौपचारिक, दुसरा प्रकार कुठला तर अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे इनफॉर्मल लेटर रायटिंग. इनफॉर्मलमध्ये, अनौपचारिकमध्ये काय तर कौटुंबिक पत्र. तर त्याच्यामध्ये आपण आई वडील किंवा आपले रिलेटिव्ज असतात, मित्रमैत्रिणी, यांना आपण ते पत्र लिहितो. तर आज मी तुम्हाला हे जे पत्र शिकवलं, हे जे पत्र सांगितलं आहे समजून, तर हे कुठलं होतं, अनौपचारिक पत्रलेखन, इनफॉर्मल लेटर रायटिंग, कौटुंबिक होतं. बरोबर. तर हे मी तुम्हाला सॅटर्डेला पाठवेल. तर ते तुम्ही तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये लिहायचं आहे व्यवस्थित. धन्यवाद.